श्री स्वामी समर्थ. 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार या दिवशी वरलक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे. वर आणि लक्ष्मी म्हणजेच वरदान देणारी लक्ष्मी, साक्षात भगवान विष्णूची पत्नी असलेल्या श्री महालक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रक्षाबंधनच्या आधीचा जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी व्रत करत असतो. तुम्हाला माहिती आहे का? तर वरदलक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत हे दोन्ही व्रत वेगळी आहे. श्रावण महिन्यातल्या रक्षाबंधनाच्या आधी जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी व्रत करत असतो. काही ठिकाणी याला वरदलक्ष्मी व्रत किंवा वरलक्ष्मी व्रत असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच येतं आणि ते श्रावणातल्या एकाच शुक्रवारचं व्रत असतं. त्याच दिवशी संकल्प करायचा असतो, पूजा मांडणी करून विधिवत पूजा करायची असते आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापनसुद्धा करायचं असतं. वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण जेव्हा कलश मांडतो तर त्यावेळेला त्या कलशात पाणी भरतो, पण या वरदलक्ष्मी व्रतामध्ये कलशात पाणी न भरता त्यामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील खूप सोपी आहे. हे वरदलक्ष्मी व्रत तुम्ही कर्जमुक्तीसाठी, आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहावी, तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबातील मंडळी रोगमुक्त राहावीत यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. तसेच प्रत्येक महिलेने आपल्या घरातील धनधान्याला बरकत राहावी यासाठी हे एक दिवसाचं व्रत आवर्जून करावं. थोडक्यात काय, हे एकाच दिवसाचं व्रत आहे म्हणून आवर्जून करावं. आता ते कसं करावं, काय करावं या संदर्भातील संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला पूजा मांडणी करायची असते. ती मांडणी कधी करायची, तर अर्थात 8 तारखेला म्हणजे शुक्रवारी करायची आहे. बघा, 8 तारखेला शुक्रवार पण आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा सुरू होते, म्हणजे खूप मोठा दिवस म्हणता येईल. आणि त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करावी, कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते. तर ही मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल, की जेणेकरून दिवसभर ती तुमच्या घरात राहील. जर तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर ज्या पद्धतीने वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी असते त्याच्या शेजारी तुम्हाला ही मांडणी करायची आहे. ही मांडणी तुम्ही दिवसभर करून ठेवायचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून दिवसभर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील. अर्थात वैभवलक्ष्मीची मांडणी आपण संध्याकाळी करतो आणि ती तर दर शुक्रवारी करतो. आणि वरदलक्ष्मीची मांडणी ही वर्षातून एकदाच करायची असते. हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं, एकच दिवशी केलं जातं. म्हणून सांगते की सकाळी मांडणी करा. अगदी सकाळी तुम्ही 5ला करा, 6ला करा, ब्रह्ममुहूर्तावर केली तरी सेवा तर खूप उत्तम. पण शक्य होतं तर तुम्हाला तेवढे जास्त लवकर मांडणी करता येईल तेवढ्या लवकर करा. आता ही पूजा मांडणी कशी करायची ते पण तुम्हाला सांगते. पण सगळ्यात आधी वरदलक्ष्मी व्रत म्हणजे वरदलक्ष्मी व्रत हे तेलंगणा, कर्नाटकमध्ये या दिवशी केलं जातं, पण महाराष्ट्रामध्ये ही सेवा केली जात नाही. पण माता लक्ष्मीची सेवा आपल्यालाही घरात व्हावी, तिने आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. म्हणून ही मांडणी तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा देखील करायची आहे, कारण ही माता लक्ष्मीची सेवा आहे. त्यांच्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा. पूजा मांडणीसाठी एखादा चौरक किंवा पाट मांडून घ्यायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावर तुमच्याकडे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. तो नसेल तर माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जोही कोणता फोटो असेल तो ठेवायचा आहे. फोटोच नसेल तर अशा वेळेला तुमच्या दिवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर ते ठेवलं तरी सुद्धा चालतं. फोटो असेल तर भिंतीला टेकून ठेवायचा आणि श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवावी. त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायची आहे. 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. आपल्या उजव्या हाताला त्यावर थोडीशी तांदूळाची रास आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही जी सुपारी घेतलेली असेल ती ठेवायची आहे. माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीयंत्रासमोर एक गव्हाची रास टाकायची आहे. त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यावर एक कलश ठेवायचा आहे. त्या कलशाला 5 कुंकवाने उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या कलशाच्या कंठापर्यंत तांदूळ त्या कलशामध्ये भरायचे आहेत व त्या तांदूळावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक तेलाचा दिवा, त्याचबरोबर एक तुपाचा दिवासुद्धा आवर्जून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे, तर सुगंधित अगरबत्ती, सुवासिक धूप, गुलाबाची फुलं, मोगऱ्याचा गजरा
मिळाला तर आवर्जून या पूजेमध्ये घ्यायचा आहे. ही पूजा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम, पण एवढ्या सकाळी शक्य नसेल तर जितक्या लवकर तुम्हाला ही पूजा सकाळी करता येईल तितक्या लवकर करून घ्यायची आहे. कारण या व्रताचं उद्यापन संध्याकाळी करायचं असतं आणि सकाळी लवकर पूजा केली की ती दिवसभर आपल्या घरामध्ये राहते, जेणेकरून आपल्या घरातील वातावरणात सकारात्मक लहरी तयार होतात. त्या आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये पसरतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं. आता पूजा मांडणी पाहूयात. प्रथम संकल्प करा आणि नंतर पूजा करण्यासाठी सुरुवातीला दीप प्रज्वलित करायचा आहे. दिव्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी घेतलेली असेल किंवा गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली असेल तर एक तामण घेऊन त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या. त्यावर ती गणपतीची मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना स्तोत्र म्हणायचं नसेल तर तुम्ही ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती किंवा त्या प्लेटवरती ती मूर्ती किंवा ती गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आहे. हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं. तुमच्याकडे जर असेल तर एखादं लाल फूल आणि मिळाल्या असतील तर दुर्वासुद्धा अर्पण करून घ्यायचे आहे. कापसाची वस्त्र अर्पण करून घ्यायची आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि आता पूजेला सुरुवात करायची आहे. जो माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून त्याला सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचा आहे. हार असेल तर तो हार अर्पण करायचा, गजरा असेल तर तो अर्पण करायचा आणि वस्त्रमाळसुद्धा अर्पण करायची आहे. मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर तुम्हाला सुद्धा अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्तम म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा जोही मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हटला तरी सुद्धा चालेल. मैत्रिणींनो, तुम्ही 108 वेळा म्हणून अभिषेक करू शकता किंवा 21 वेळा, 51 वेळा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. श्रीसूक्तम तुम्ही 1 वेळा म्हणून, 11 वेळा, 7 वेळा, 9 वेळा किंवा 16 वेळा म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता. त्यानंतर ते श्रीयंत्र किंवा ती मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आहे. माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. गजरा मिळाला असेल तर तो अर्पण करायचा आहे. लाल फुलं अर्पण करायची आहेत. वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि जेव तांदूळाने भरलेला कलश आपण ठेवलेला आहे. त्यावर एक पाणीदार नारळ ठेवायचा आहे. हे नारळ पाण्याने भरलेलं असावं. हे आपल्याला कोणी ओटीत दिलेलं नसावं किंवा सत्कार समारंभात आपल्याला ते मिळालेलं नसावं. आपल्या स्वतःच्या पैशाने आणलेलं नारळ यावर आपल्याला ठेवायचं आहे. नंतर या नारळाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं. वस्त्रमाळ अर्पण करायची. गजरा असेल तर तो सुद्धा अर्पण करून घ्यायचा आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मीं नमः, ओम श्री महालक्ष्मीं नमः किंवा श्रीसूक्तम तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या व्रतामध्ये 21 प्रकारच्या नैवेद्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स, गोड पदार्थ आणि फळं मिळून 21 नैवेद्य तयार करू शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता. जसं की तुम्ही काजू, मनुका, बदाम, वेगवेगळी फळं, गोड पदार्थामध्ये खीर, पेढे, दूध, साखर, बासुंदी किंवा अजून जे काही असेल असं सर्व मिळून 21 प्रकारचे थोडे थोडे पदार्थ छोट्या छोट्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये द्यायचे आहेत. यामध्ये सगळ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट, काजू, बदाम असेल तर माता लक्ष्मीला हे तुम्ही अर्पण करू शकता. तुम्ही फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य जरी देवी लक्ष्मीला अर्पण केला तरीसुद्धा तो तिला प्रिय आहे. तुम्ही खीर करू शकता. अगदी तुम्ही शिरा जरी केला तरी हरकत नाही. लवंग, होय, माता लक्ष्मीला लवंग प्रिय आहे, ते सुद्धा तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. वेलदोडे, ज्याला आपण वेलची म्हणतो, तो सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे. बघा, तुमच्याकडे 21 प्रकारचे नैवेद्य देता आलं नाही तर तुमच्याकडे जो देता येईल ते द्या. शेवटी तुम्ही भक्ती महत्त्वाची आहे. नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची आरती, त्यानंतर माता लक्ष्मीची आरती, वरद लक्ष्मी व्रताची आरती करू शकता आणि त्यानंतर कहाणी वाचायची आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही वाचू शकता आणि पुस्तक नसेल तर मी कहाणी व आरतीसुद्धा आपल्या या चॅनलवर अपलोड करणार आहे. या दिवशी उपवाससुद्धा करायचा असतो.
उपवास दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी उद्यापन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे. या उपवासाला तुम्ही फळं खाऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, चहा, कॉफी, दूधसुद्धा घेऊ शकता. हवं असेल तर साबुदाणा किंवा बगर गोड बनवून तुम्ही खाऊ शकता, पण शक्यतो तिखट मिठाचा वापर करू नये. पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की ज्यांना डॉक्टरांनी उपवास करू नका असे सांगितलं आहे आणि त्यांचा हा उपवास करण्याची इच्छा आहे, हे व्रत करण्याची इच्छा आहे. तर अशा वेळेला तुम्ही औषध गोळ्या वगैरे सुरू असतील तर उपवासाचे तिखट पदार्थ खाऊ शकता, पण त्यामध्ये मीठ जे आहे ते तुम्ही उपवासाचं वापरा, ज्याला आपण सेंधव मीठ म्हटलं जातं, त्या मिठाचा वापर करा. आणि तिखट मिठाचं जर फराळ करणार असाल तर फक्त एकच वेळा खा. संध्याकाळी उद्यापनानंतर लगेच आपल्याला हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे. उद्यापनासाठी 5, 7, 9 सवाष्ण महिला बोलवायच्या आहेत. नाही मिळाल्या तर एक सवाष्ण किंवा कुमारिका माता लक्ष्मी स्वरूप म्हणून तिची पूजा करावी. आता पूजा मांडणी तर सकाळी केलेली आहे. संध्याकाळी फक्त धूप आणि दीप आपल्याला लावून घ्यायचं आहे. ज्या काही महिला किंवा कुमारिका आपल्या घरी येतील त्यांचं पाद्यपूजन म्हणजे त्यांचे पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यांना बसवण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्यांना पिण्यासाठी तुम्ही चहा, कॉफी, दूध किंवा देऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खीर बनवू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अगदी जेवणसुद्धा बनवू शकता. वरण, भात, भाजी, पोळी, त्याच्यामध्ये एखादा गोड पदार्थ, स्पेशल खीर बनवायची आहे आणि या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणाचा वापर करायचा नाही. यापैकी जे शक्य असेल ते तुम्ही त्या सवासणींना खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी देऊ शकता. त्यानंतर त्यांची ओटी भरायची आहे आणि त्या ओटीमध्ये एक एक फळ जे आहे ते आवर्जून खायचं आहे. या प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. उद्यापन झाल्यानंतर रात्री उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना जो काही गोड पदार्थ आपण नैवेद्य दाखवल्यामध्ये असेल तो गोड पदार्थ अगोदर खायचा आहे आणि त्यानंतर वरण, भात, भाजी, पोळी खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजा करण्यासाठी जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवी लावण्याचा व पूजेवरती हळद कुंकू अर्पण करायचा. थोड्याशा उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या. पूजेदरम्यान काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आणि माता लक्ष्मीला तू माझ्या घरामध्ये सदैव कायम स्थिर राहा, भगवान विष्णूसोबत वास कर, तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने माझं घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहू दे. किंवा या व्यतिरिक्त अजून जे काही तुम्हाला माता लक्ष्मीकडे मागायचं असेल ते मागायचं आणि या अक्षदा या पूजेवरती आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर मग ही पूजा उचलायची आहे. मूर्ती, फोटो जे असतील ते जागच्या जागेवर ठेवायचे आहे वगैरे स्वच्छ करून आपण ते वापरू शकतो. आणि सकाळी उत्तर पूजा करताना जो दिवा लावलेला आहे तो हाताने विझवायचा नाही किंवा शांत करायचा नाही. तो दिवा तसाच उचलायचा आणि देवघरासमोर किंवा तुळशीसमोर ठेवायचा आहे. जे कलशाखालचं आपलं धान्य आहेत, गहू, ते साठवणीतल्या धान्यामध्ये टाकायचे आहेत. कलशामध्ये जे तांदूळ भरलेले आहेत ते त्यातले थोडेसे तांदूळ साठवणीच्या तांदूळामध्ये टाकायचे आहेत. थोडेसे तांदूळ त्या दिवशी भात बनवण्यासाठी आपल्याला वापरायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ पक्ष्यांना टाकायचे आहे. काही आपण भात बनवणार आहोत तो घरातील सर्वांनी खायचा आहे. म्हणजे अगदी मुठभर त्या तांब्यामधले तांदूळ घ्यायचे, त्याच्यामध्ये अजून दुसरे तांदूळ मिक्स करायचे आणि त्याचा भात बनवायचा. किंवा तुम्हाला जर तांदूळाची खीर वगैरे बनवायची असेल तर असा गोड पदार्थ बनवूनसुद्धा त्या तांदूळाचा तुम्ही खाऊ शकता. आणि जे काही फुलं, हार असतील ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. आणि जो देवीला प्रसाद ठेवलेला आहे तो घरात त्यांनी सर्वांनी प्रसाद खावा. जो काही नारळ आहे त्याचा अर्थात तो फोडून तुम्ही खाऊ शकता. मात्र मासिक पाळी, सुतक, विटाळ असेल तर त्यांनी हा प्रसाद खाऊ नये व त्यांना ही पूजा करता देखील येणार नाही. आता या दिवशी पौर्णिमा आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. त्याच्यामध्ये कुंकुमार्चन सेवा करा, महालक्ष्मी अष्टकचं पठण करा. आणि माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूची सेवा अतिशय प्रिय आहे. तर अर्थात आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं जास्तीत जास्त सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तर वरदलक्ष्मी व्रताबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली असेल. अतिशय साध्या सोप्या भाषेत संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.